हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सर्वात आधी सर्वांना अ व्हेरी हॅपी गणेश चतुर्थी. आय नो इंडियामध्ये आता गणपती आहेत म्हणजे तिकडचा माहोलच एकदम असा वेगळा आहे. म्हणजे गणपतीचे आगमन होत आहेत, गणपतीची आरती, मस्त ते जेवण, जागरण, स्पेशली मोदक, असं खूप आठवण तरी येते. बट काय करायचं, इकडे राहतोय सो माझ्या घरी गणपती तर बसत नाही इकडे, पण मम्मीकडे बसायचा. बट मम्मीकडे नाहीये ह्या वर्षी. बट जसं माझ्याकडे छानपैकी देवघर आहे आणि त्यामध्ये आमची गणपतीची मूर्ती आहे, सो आय मेक शुअर की ॲटलिस्ट 1.5 दिवसासाठी तरी अखंड ज्योत राहील. तर आणि आज नेमकं मीही घरी आहे. तर घरी राहायचं कारण तर आज माझी ॲक्च्युली शिफ्ट होती, पण मी काय आज कामावर गेली नाही कारण की आज माझी तब्येत थोडी खराब आहे. म्हणजे ऑलमोस्ट परवाच्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये गेली होती. नथिंग सिरियस, आय हॉस्पिटलमध्ये. कारण की हा जो माझा डोळा आहे त्याला काहीतरी ॲलर्जी झाली आणि कम्प्लिटली रेड झाला होता. सो मी म्हटलं आज जरा सुट्टी घेते, जरा आज आराम करते. आणि नेमकं काय योगायोग, आज गणपती आणि नशीब ती परत लास्ट इयरसारखी अखंड ज्योत ठेवायला भेटेल आज. तर मस्तपैकी साफसफाई केली आहे. आज नवीन कार्पेट टाकलंय टर्कीवरून आणलेलं गणपतीच्या आगमनासाठी. तर आणि माझ्या गणपतीची मस्तपैकी अंघोळ घातली, पूजा केली आहे. दाखवते मस्तपैकी कसं सजवलंय आम्ही. आणि आता मी बनवते बाप्पाचे फेवरेट मोदक. होपफुली यावर्षी पण चांगले बनतील. तर म्हणजे मी बराच वेळ झाला उठली वगैरे आहे, तयारी करून ठेवली भरपूर सारी. आणि डाळ भात लावलाय, आता मोदक बनवते. संध्याकाळी पुरी बनवेल, भाजी बनवेल आणि मग बाप्पाला तो मोदक देईल. चला मग बनवूया आपण मोदक. म्हणजे मोदकचं तर मी खोबरं किसून ठेवलंय, सारण तिकडे गॅसवर ठेवलंय. आता काढते उकड आणि करूया आपण चला स्वयंपाक. आणि त्या आधी दाखवते आमचे बाप्पा कसे सजलेत ते. देवघर मस्तपैकी ज्योत लावली आम्ही. आणि इकडे आमचे बाप्पा छानपैकी रेडी झालेत. कान्हा, इकडे आमची अन्नपूर्णा आणि इकडे आमची लक्ष्मी आई आणि मागे विठ्ठल रखुमाई आहेत. चला तर मग लागूया आता स्वयंपाकाला. किचन थोडा पूर्ण आज जरा मेसी दिसतोय कारण की भरपूर सामान आहे माझ्या किचनवरती. तर इकडे आता बनवते, म्हणजे उकड चालू आहे. आता उकड करते सारण जे मी बनवलंय. सारण ही बऱ्यापैकी सुकलंय. यावेळी म्हटलं नो ड्रायफ्रूट, नथिंग, प्लेन सारण. इकडे आहे ही डाळ उकडून ठेवली आहे, म्हणजे शिजवून ठेवली आहे. आणि इकडे आता बनते उकड. जस्ट आता उकड काढली आहे आणि पीठ काढले, स्टील गरमच आहे. आपे फार गरम आहे अजून. थोडं थोडं ह्याला मळते एकदम जरा. इकडे मला हा चुडा करावा लागतोय मागे. आणि स्पेशली हा जो चुडा आहे माझ्या मैत्रिणीने दिलाय मला. सो म्हटलं आज आलाय. ऍक्च्युली काल तीज होतं, म्हणजे हरतालिका होती. काल पण मी फास्ट ठेवला होता आणि नेमकं तिचं पण कुरिअर इंडियावरून कालच आलं आणि तिने दिलं. म्हटलं चला बाबा, एक श्रृंगार पण आहे हे. मग मी कालच रात्री घालूनच झोपली होती आणि मग तसं मी काढलाच नाही त्याला अजून. तर हे मी मळते पटापट, नंतर बनवूया आपण मोदक. ना मी तो चुडा काढला कारण की मला अजिबातच करायला होईना, तो सारखा मध्ये मध्ये येत होता. आणि म्हटलं एकतर हे पीठ थंड झालं तर आपले काही मोदक बनायचे नाही नीट. तो चुडा परत नंतर घालता येईल. इथे जरा पाणी शिंपडून ना थोडंसं पीठ मळून घेतलं, मऊसर केलंय मी. आणि आता म्हटलं इकडे थोडंसं तूप टाकून मळून घेऊ की म्हणजे ते थोडं इलास्टिक होईल, असं म्हणजे इझी होईल मोदक बनवायला. थोडं ह्याला तूप लावते जरा. तर करायचं होतं मला थोडा आराम, बट त्यामध्ये थोडंसं एक इंडियावरून अर्जंट काम आलं, त्यामुळे एक मीटिंग होती, ते नाही झालं. आणि आता म्हटलं आता तर काय झोपून करायचं, आराम करायचं. म्हटलं पटकन नैवेद्य बनवते, बाप्पाला देते
मी पण जेवते आणि मग नंतर मस्तपैकी आराम करते, कारण की उद्या जायचंय काम मला. आणि आता बनवूया मोदक. करूया स्टार्ट. आता आपण पटकन बघू पटकन होत आहेत की वेळ लागतो की कसं होतंय. तर इकडे मी हे सारण बनवलं होतं जसं मी तुम्हाला दाखवलं. तर इकडे हे असं सारण घेतलंय, भरपूर थोडेच मोदक बनवते मी. बिकॉज ह्याची पण एक गंमत सांगते. आज सकाळी मी थोडी लेट उठली कारण की मला बरं नव्हतं आणि नेमकं अम्माईला जायचं होतं कामावर. अम्माई अक्षरशः रेडी झाला आणि त्यावेळी म्हटलं अरे मला बनवायचे मोदक, बट घरात तर नारळच नाही. मी जशी होती, मी अंघोळ पण गेली नव्हती अक्षरशः तशी होती. जॅकेट घातलं, पटकन मार्केटमध्ये गेली. इकडे म्हणजे बाजूलाच आहे दुकान, त्या आंटीकडून 2 नारळ, थोडीशी भाजी घेतली. अम्माई बाहेरच मला भेटला होता, लिटरली घराच्या बाहेर थांबला होता आणि तिकडेच असं उंबऱ्यावरती नारळ फोडला पटकन आणि मला बोलला जा आता तू घेऊन जा. आणि मग त्यानंतर हे सारण पॉसिबल झालंय. नाहीतर जर अम्माईने फोडून नसतं दिला नारळ तर मला वाटत नाही मोदक पण तयारच झाले असते. आणि पीठ पण छान लुसलुशीत झालेलं दिसतंय. म्हणजे बाप्पा प्लीज चांगले मोदक बनवू दे, एकदम कळीदार छान. बाप्पाचं नाव घेऊ आणि बनवू आपला पहिला मोदक. गणपती बाप्पा मोरया. याला जर काही क्रॅक नाही गेले म्हणजे समजून जायचं मस्तपैकी आपलं पीठ म्हणजे झालंय, बऱ्यापैकी झालेलं तर दिसतंय. जास्त पातळ पण नाही करत ते मी, मोदक फुटेल. दिस इज गोइंग टू बी माय एक्झाम. कारण की आजच आमच्या सासूबाईंचा फोन आला होता आणि आमच्या सासूबाई बोलत होत्या अक्षता कशी बनवतेस तू, मला तरी येत नाही अजून. तर मी म्हटलं नाही मी पण असंच पहिल्यांदा बनवते, म्हणजे हे दुसऱ्या वेळी असेल, एवढं मला पण येत नाही, बट थोडेफार बनवते ठीकठाक मी आता. आणि जेव्हा ते ह्या व्लॉग बघतील तेव्हा बोलते नाही 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 खरंच चांगलं बनवलं मोदक, म्हणजे खरंच येतात आणि हिला बनवायला. एक पारी तर अशी झाली आहे. सारण टाकू आपण. हा मला वाटतं एकदम सुंदर बनणार इथे. थोड्या पाकळ्या काढू अजून खालून. बरेच तर नाहीये. बनलाय पहिला मोदक. म्हणजे मी खरंच सांगते मस्त वेगळी पाकळ्या पण आल्या त्याला पूर्ण. हा माझ्या आयुष्यातला बोलतात ना, म्हणजे इकडे मला 2 वर्ष झाली. लास्ट इयर जे मी बनवले होते, लास्ट इयर आय गेस मोदक बनवले होते ते हरतालिका मी करत होती. आणि त्यावेळी रात्री मी पहाटे 4-4:30ला ब्रह्ममुहूर्तावरती मोदक बनवलेले. आणि ते मोदक अक्षरशः म्हणजे काय ते ठेवायला पण नव्हतं. आणि ते शिट्टी मी अशी वर केली त्याची काहीतरी, आणि त्याच्यामुळे ते पूर्ण असे वर आलेले, अर्धे फुटलेले, अर्धे थोडे चांगले होते. तरी अम्माई तसे घेऊन गेला आणि सगळे बोलले फार छान आहे. आणि हा मोदक म्हणजे असा पहिला बनलाय बिना फुटता वगैरे की काय. आणि आता बोलतात ना एक अंदाज यायला लागलाय की मोदकाचं जे उकड आहे ते कसं करायचं. मम्मीला विचारलं मी कसं मेजरमेंट घेतात. 1 वाटी पाणीला 1 वाटी सारण घेतात, पण ते पण थोडं पीठ कडक झालं होतं. मी थोडं असंच पाणी शिंपडून मस्तपैकी त्याचं बनवलं. आणि टू माय सरप्राईज पहिला मोदक आपल्या बाप्पाचा तयार झालाय. याला ठेवते साईडला आणि असेच बनवून घेऊ आपण आता सगळे मोदक. पहिलं तर म्हणजे ज्याच्या घरी गणपती असायचे ना त्याच्या घरी कधी आमच्या मावशीकडे असायचा. आणि मग जेव्हा आमच्याकडे असायचा ना तेव्हा असे सगळेजण यायचे एकत्र आणि सगळे एकत्र असे मोदक बनवायला लागायचे. इव्हन माझ्या आजीच्या घरी आम्ही एकत्र बसायचो असं आणि मोदक बनवायचो. कारण की असे 21 मोदक तरी बनवायला लागतात वाटतं. बापरे, आणि माझे किती बनतायत काय माहिती. थोडे छोटेच बनावे लागतील वाटतं मला मोदक. 21चा तरी नैवेद्य असतो. जाऊ दे बाप्पा, थोडे कमी झाले तरी मी परत बनवीन. थोडा जास्तच मोठा बनतोय वाटतं.
झाली आहे. ठीक आहे. सेकंड मोदक इज रेडी. आणि ह्याला तर पहिल्यापेक्षा जाम छान पाकळ्या आल्यात. चला, हे तर 2 मोठे मोदक बनवलेत इनिशियली. आता यानंतरचे छोटे छोटेच बनवेल, कारण की ॲटलिस्ट 21 मोदक तरी बाप्पाला पाहिजे. तर मी हे पटकन मोदक बनवते, स्टीमला लावते आणि फायनल रिझल्ट दाखवते तुम्हाला कसे बनलेत मोदक. उरलाय सेकंड लास्ट मोदक. आता बरेच बनून झालेत. दिस इज सेकंड लास्ट नाव. पटापट आता यांना स्टीमला लावते आणि बनवते भाजी. आणि अजून पिठी मळायचे चपातीचं. प्रॉपर 21 मोदक बनवून ही म्हणजे ऑलमोस्ट आता सारण उरलंय माझं थोडंफार. लास्ट मोदक. तर आता मोदक पण उकडीला लावलेत, म्हणजे स्टीम करायला ठेवलेत मस्तपैकी. डाळ झाली आहे, भात झालाय, भाजी झाली आहे आणि चपाती नाही बनवली कारण की खूप लेट झाला, म्हणून भाकरी बनवली आहे. आणि बघू, होपफुली मोदक म्हणजे ठेवले मी होते चाळणीमध्ये स्टीम करायला, बट होपफुली चांगले झाले असतील. मी अजून ओपन करून नाही बघितलं, जस्ट मी गॅस बंद केलाय. आणि बघू, नशीब देवा प्लीज चांगले होऊ दे, असं नाही की तसे फाटलेले वगैरे काय असू दे. बघू जरा, थोडं वाफ जाऊ दे. ओ माय माय, अति सुंदर. एक पण फुटत्याला दिसत नाही ह्याच्यामध्ये. गजानना, तुझ्यासाठी नैवेद्य खास तुझ्या आवडीचे बनवलेत मी मोदक. तर आमच्या बाप्पासाठी मोदकचा नैवेद्य. हे पाणी, आणि हे भोग तुझ्यासाठी. तर अशा प्रकारे इकडे भोग लागला आहे मी देवाला. देवाचे 21 मोदक आणि हा भोग बनवलाय. तर आज बनवलाय फरसबी आणि काजूची भाजी, भाकरी, डाळ भात आणि पापड. तर जस्ट आरती झाली आहे आणि बघू बाप्पाचा प्रसाद कसा झालाय. इतका सुंदर झालाय, इतका सुंदर झालाय. आतून इतका ज्युसी आहे आणि सारण ही म्हणजे बाहेरचं कवर पण इतकं सॉफ्ट झालं ना, इकडून पाहू शकता अक्षरशः ते ज्यूस गळतोय. खूप सुंदर झालंय. म्हणजे असं तर वाटतंय हा प्रसाद खरंच बाप्पापर्यंत पोहोचलाय. चला, तर मी आता एन्जॉय करते प्रसाद. अम्माई लवकरच येईल. तर आय होप हा छोटासा व्लॉग आवडला असेल तुमच्या सर्वांना. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकर नवीन व्लॉगमध्ये.